नमस्कार मित्रांनो, तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज माझ्या भावाच्या स्टाईलने बनवलेली चिकन 65 याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूया। तर या ठिकाणी साधारणतः 1 किलो चिकन आम्ही घेतलेलं आहे। हे चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला व्हिनेगर घालून आम्ही स्वच्छ केलेलं आहे, जेणेकरून त्याचा स्मेल वगैरे सगळं निघून जाईल। तर आपण बघूया पुढची कृती काय याच्यासाठी। तर या ठिकाणी मी साधारणतः 2 ते 3 चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे। जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही शेजवान चटणी टाकू शकता। तसंच या ठिकाणी मी 2 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे। साधारणतः 2 चमचे या ठिकाणी ते आहे, 2 पेक्षा जास्त आहे। तसंच या ठिकाणी 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 ते थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही टाकू शकता। व या ठिकाणी टमाटो सॉस घेतलेला आहे, साधारणतः 2 चमचेच्या वर आपण ते घेतलेलं आहे। तसेच यामध्ये आपण आता रेड चिली पावडर, साधी ही रेड चिली पावडर आहे, ती आपण टाकणार आहोत। व त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकणार आहोत। तर या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट मी घेतलेलं आहे आणि तसेच यामध्ये आपण 1 मोठं अंडं टाकणार आहोत आणि डायरेक्ट आपण याच्यामध्येच अंडं फोडत आहोत। तर हे आपण टाकणार आहोत आणि मग आता या मिश्रणाला आपण छान मिक्स करून घेणार आहोत। तर मी याच्यामध्ये आता मिक्स केल्यानंतर हे मैदा आहे, 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि साधारणतः 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। मैद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त ठेवा कॉर्नफ्लॉवरपेक्षा आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स केल्यानंतर हे चिकन या ठिकाणी आहे व यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। तर बघूया पुढची कृती काय आहे। तर चिकन मॅरिनेट करून अर्धा तास ठेवल्यानंतर आता आपण त्याला फ्राय करणार आहोत। तर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत आणि हे चिकन आपण डीप फ्राय करणार आहोत, त्यासाठी तेलाचं प्रमाण जास्त लागणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे चिकन याच्यामध्ये डीप फ्राय करून घेऊया आणि जेवढं याच्यामध्ये मावेल तेवढंच तुम्ही चिकन याच्यामध्ये फ्राय करून घ्या ॲट अ टाईम 1, म्हणजे एकदा, जेणेकरून चिकन एकमेकांना चिटकणार नाही आणि मग ते फ्राय केल्यानंतर काढताना देखील आपल्याला त्याचा त्रास होणार नाही। तर या ठिकाणी मी सर्व चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। तर पुढची कृती बघूया। तर या ठिकाणी आपलं चिकन तयार झालेलं आहे। तर एकदम टेस्टी लागतं आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक यू।